आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी सागर कवळे। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। आज गोकुळनगर चौकामधील शिवावरती लक्ष्मी आई या मंदिराविषयी आपण आज माहिती घेणार आहोत। रमेश मामा गल्ली यांच्यातर्फे या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो। त्या मंदिराविषयी आणि तिथला जो मंदिराचा इतिहास आहे त्याविषयी आज आपण माहिती घेऊया। मामा, आपण किती वर्षापासून या ठिकाणी उत्सव साजरा करतोय? नमस्कार, प्रथम आपलं महाराष्ट्र न्यूजचं या ठिकाणी आल्याबद्दल प्रथम आपलं अभिनंदन। की या ठिकाणी हे जे कात्रज कोंढा रोडची शिवरची लक्ष्मी आई जी आहे हे गेल्या 25 ते 30 वर्षापासून आपण तर पाहताय की मध्ये रोड होता, ते डिवायडर आहे, त्या डिवायडरने सेंटरला ही देवी होती आणि हे रोड वाईटेज असल्यामुळं देवी अलीकडे सरकत या ठिकाणी देवीचं मंदिर या ठिकाणी स्थापना करून आमच्या शिवरचे लक्ष्मी आईचे प्रतिष्ठान आमची बहीण जयश्रीताई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 20 ते 25 वर्षापासून हा मंदिर आणि या देवीचा उत्सव या ठिकाणी साजरा होत असतोय। आणि आता तुमचा नवरात्र उत्सव अशा प्रकारे तुम्ही दरवर्षी साजरा करता? दरवर्षी तुमचा मोठ्या प्रमाणात उत्सव असतो। शिवरची लक्ष्मी आई प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा जयश्रीताई कांबळे यांच्या माध्यमातून हा कात्रज कोंढा रोडच्या शिवरची लक्ष्मी आईचा उत्सव या ठिकाणी गेल्या 4 ते 5 वर्षापासून हा नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा होतोय। आणि या उत्सवामध्ये गेल्या 5 वर्षापासून जे आज तागायतपर्यंत या ठिकाणी 4,500 ते 5,000 या लोक या उत्सवामध्ये दांडिया रसिक लहान मुलं असतील, वयस्कर असतील, युवा पिढी असेल या उत्सवाला भेट देतात। आणि या नवरात्र उत्सवामध्ये आम्हाला खूप मोठा या ठिकाणी जनतेने याही वेळेत प्रतिसाद दिला। मी खरोखरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून या येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं आणि येणाऱ्या सर्व दांडिया रसिक प्रेक्षकांचं आणि शिवरची लक्ष्मी आई प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत, म्हणजेच ही शिवरची लक्ष्मी आई जी आहे हे नवसाला पावणारी आई आहे। आणि अनेक या ठिकाणी आपण पाहताय प्रत्येक मंगळवारी असेल, शुक्रवारी असेल या ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम होतो, या ठिकाणी आराधनेचा कार्यक्रम होतो। ज्यावेळेस आखाड महिना या ठिकाणी येतो, आखाडामध्ये आम्ही 3 ते 4,000 लोकांचं जेवण या ठिकाणी बकऱ्याचं निवेद हे आपल्या शिवरच्या लक्ष्मी प्रतिष्ठानला या ठिकाणी दाखवला जातो। आणि नंतर संध्याकाळी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ म्हणजेच बकऱ्याचा निवेद दाखवून या ठिकाणी जेवणाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो। मला फक्त गोकुळनगर नाही तर बाहेरच्या बऱ्याच भागातून लोक येतात। खरोखरच आमच्या या आयोजक रमेश मामा गल्ली असतील, या कार्यक्रमाचे आयोजक संतोष कांबळे असतील, बाळासाहेबजी मदने असतील, रमेशजी चलवाजी असतील, बाबा गंगावणे असतील, सागर गायतडक असतील, अकबर शिकलकर असेल, बंडू मारे असतील, असे अनेक कार्यकर्ते, या आरके चाचे संस्थापक अध्यक्ष बापू कांबळे असतील, असे विविध मान्यवर या ठिकाणी येतात। आणि हा उत्सव आम्ही या ठिकाणी आयोजक म्हणून या ठिकाणी करत असतो। सालाबादप्रमाणे यावर्षी खूप मोठा उत्सव या ठिकाणी झालेला आहे। आणि मला 2 लेडीजच्या मूर्त्या लक्ष्मी आहे आणि दुसरी कुठली आहे? तुळजापूरची देवी, तुळजापूरची देवी आहे, एक लक्ष्मी आहे, एक तुळजापूरची देवी। किती वर्षापासून तुम्ही मंदिर आहे तुम्ही सेवा करताय? 30-35 वर्ष झाली। 30-35 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे। हो, मामा, तुम्ही जसं म्हणाला गेली पहिले रस्त्याच्या मध्ये डिवायडर जवळ होती, ती इकडून या बाजूला मंदिर तुम्हाला इकडे घ्यावं लागलं, पुढे पण या बाजूला या ठिकाणी रोड वायडिंग होणार आहे, तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही मंदिरात काय करणार पुढे? खरोखरच ही आनंदाची गोष्ट आहे। या विधान परिषद हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा आत्ताचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार आदरणीय योगेशाला टिळेकर यांच्या माध्यमातून जी ही आपली देवी होती, ही देवी त्या सेंटरला होती। हे योगेशाला टिळेकर यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या आशीर्वादानं ते देवी तिथून या ठिकाणी योगेशाला टिळेकर यांच्या माध्यमातून हे मंदिर बांधण्याचं काम या ठिकाणी करून दिलेलं आहे। आणि गेल्याच महिन्यामध्ये आमच्या आरके चाच्या उद्घाटनावेळी या विधान परिषदेचे कार्यक्षम आमदार योगेशाला टिळेकर साहेबांना या ठिकाणी आम्ही प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी बोलवलं असता, तर तो मुद्दा आम्ही या ठिकाणचे जे नगरसेवक आहेत, या ठिकाणचे जे आमदार आहेत, यांना आम्ही हा मुद्दा या ठिकाणी विचारला असता, तर आदरणीय या विधान परिषदेचे आमदार योगेशाला टिळेकर साहेबांनी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने आणि योगेशाला टिळेकर यांच्या माध्यमातून हे मंदिर ज्यावेळेस हे रोड वाटिंग या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये हे रोड वाटिंग होईल, त्यावेळेस योगेशाला टिळेकर आणि पुणे महानगर प्रशासनानं
या ठिकाणी ज्या पद्धतीने आता मंदिर आहे त्याच पद्धतीने हे मंदिर बांधण्याचं आश्वासन आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक आदरणीय योगेश्वरला टिळेकर साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि 100% आम्हाला आश्वासन आहे आमच्या आयोजकांना सुद्धा विश्वास आहे की योगेश्वरला टिळेकर हे या देवीचं मंदिर या ठिकाणी बांधून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि देवीच्या चरणी अण्णांना विनंती करतो की याच कात्रज कोंढा रोडून योगेश्वरला टिळेकर यांची लालबत्ती सुद्धा जावी हेच आई शिवरच्या लक्ष्मी आईचा योगेश्वरला टिळेकर यांना हा आशीर्वाद आहे. बाबा या ठिकाणी मंडळाचे तुम्ही सगळे कार्यकर्ते मंडळाचे आधारस्तंभ हे सगळे मिळून तुम्ही या ठिकाणी नवरात्र उत्सवाने कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करताय? हे बघा आज कोजागिरी पौर्णिमा आहे. खरोखरच मी मंडळाची माझे काय संतोष शेठ कांबळे असतील बाळासाहेब मदने असतील रमेशजी चलवादे असतील अकबर शिकलकर असतील सागर गायतडक बंडू मारे असतील बापू शेठ कांबळे असतील अशा विविध मान्यवरांनी आयोजकांनी या ठिकाणी भव्य दिव्य नवरात्र कात्रज कोंढा रोड परिसरामध्ये कुठेच असे घडत नाही असं नवरात्र उत्सव या ठिकाणी घडवलेला आहे आणि खरोखरच आज अंबाबाईचा आम्हाला आशीर्वाद आहे की आज कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी पौर्णिमा निमित्त आज आम्ही 500 लिटर दूध मसाला दूध या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. कमीत कमी 1,500 लोक मसाला दूध पितील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि येणाऱ्या भाविकांना या कोजागिरी निमित्त मी असं सांगेल की बाबांनो आपण हा रोड वाहतोय आपण संध्याकाळी टू व्हीलरवर गाडीवर जाताय तुम्ही दारू पिऊ नका पण आज कोजागिरी निमित्त तुम्ही दूध प्यायला या आणि असंच वर्षभर तुम्ही दूध घरी सुद्धा पित जावा असं शिवरच्या लक्ष्मी आईच्या वतीने आणि सर्व आयोजकांच्या वतीने या ठिकाणी मी सांगतोय.